केलेला पक्ष आहे। या पक्षाने महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र असं असताना या पक्षावर आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा नीलम गोरेंचा प्रयत्न अतिशय केविलवाणा आहे। नीलम गोरेंना एखादी राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचं असेल तर त्यांनी ते खुशाल पाडून घ्यावं। त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांचं लांगुलचालन करायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी करावं। परंतु ते लांगुलचालन करताना प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी अत्यंत उदात्त परंपरा जोपासली आहे आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न जो शिवसेनेकडून झाला आहे, मग तो या कल्पनाताई नरहिरे असतील, खासदार चंद्रकांत खैरे असतील किंवा तुमच्या समोर उभी राहून बोलणारी सुषमा अंधारे असेल, या सगळ्या परंपरेवर घाव घालण्याचा त्यांचा प्रयत्न अश्लाघ्य आहे। त्यांनी पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे। सबब मी पक्षाची प्रवक्ता म्हणून, या महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून नीलम गोरे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे। किती रुपयांचा दावा आणि कधी करणार आहे? बघा, नीलम गोरेंसारख्या अत्यंत गडगंज श्रीमंत असणाऱ्या लोकांना पैशाची ददात नाही। एका पदाला 2 मर्सिडीज म्हणजे आतापर्यंत त्यांनी 10 पदं भोगलेली आहेत। म्हणजे जवळपास त्यांनी 18 ते 20 मर्सिडीजचा खर्च केला आहे। आता 18 ते 20 मर्सिडीजचा जर खर्च त्यांनी केला असेल तर पैसा चिकार आहे त्यांच्याकडे। त्यामुळे त्यांनी जी भाषा वापरली आहे, जे शब्द वापरले, त्याचं कॅल्क्युलेशन माझी लीगल टीम करत आहे। माझ्या लीगल टीमकडून त्याचं ड्राफ्टिंग सुरू आहे। संध्याकाळपर्यंत त्याचं सगळं फायनल ड्राफ्टिंग होईल आणि हा सूट नेमका किती किमतीचा असेल हे सुद्धा आपल्या समोर मी स्पष्ट करेन। दुसरीकडे शरद